पावसाळा सुरू झाला की गृहिणींना घरामध्ये कैरीचं लोणचं बनवण्याची लगबग लागलेली असते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जवळपास पहिला पावसाचा महिना संपल्यानंतर आता जळगावच्या बाजारामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे। कैऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास आता गृहिणींची या ठिकाणी लोणचं बनवण्याची लगबग जी आहे ती सुरू आपण जळगावच्या बाजारामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी जी आहेत ती कैऱ्यांची दुकानं या ठिकाणी थाटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। वेगवेगळे ठिकाण या ठिकाणी विक्रेत्यांनी निवडलेले आहेत आणि त्या दृष्टीने या ठिकाणी ही कैऱ्यांची जी आहे या ठिकाणी दुकानं आपल्याला थाटताना पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी विक्रेत्यांशी बोलणार आहोत। काय सांगाल ताई, कशी दिली आहे कैरी? 70 रुपये किलो। 70 गेल्या वर्षापेक्षा काय भाव कमी जास्त काय? 60 रुपये किलो लाईन। 60 रुपये किलो। एवढे भाव कशामुळे नेमके? नेमके तिकडे भाव वाढला का इकडे भाव वाढतो। मार्केटला भाव वाढला का इकडे भाव वाढतो। मार्केटला कशामुळे वाढले भाव नेमके? पाण्यामुळे माल कमी आवक झाली ना, तर मालाची कमी आवक झाली की भाव वाढता मालाचे। मालाची आवक झाली की या ठिकाणी भाव वाढतात असं या ठिकाणी गृहिणींचं म्हणणं आहे। या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी कैऱ्या ज्या आहेत त्या कैऱ्यांच्या दुकानांबरोबरच या ठिकाणी कैऱ्या कापून देण्याची विक्रेत्यांची सुद्धा या ठिकाणी दुकाने या ठिकाणी थाटलेली आहेत। आपण बघितलं की अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी दुकानं थाटलेली आहेत आणि ज्या ठिकाणी या कैऱ्या कापून दिल्या जातात त्यांची ते सुद्धा या ठिकाणी विक्रेते बसलेले आहेत आणि थेट आपल्याला लोणच्यासाठी ज्या आवश्यक असतात त्या पद्धतीच्या कैऱ्या या ठिकाणी कापून दिल्या जात आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने ह्या कैऱ्या या ठिकाणी जशा आवश्यक आहे तशा कैऱ्या कापून घेण्यासाठी महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। बाजारातून कैऱ्या घेतल्या की त्या घरी कापताना आपल्याला अवघडतो, बऱ्याच वेळेस ते जमतसुद्धा नाही। मात्र आपल्याला आवश्यक पाहिजे तशा कैऱ्या लोणच्यासाठी ज्या पद्धतीने आवश्यक असतात त्या पद्धतीने त्या कापून देण्यासाठी या ठिकाणी सुद्धा आपल्याला कापून दिल्या जातं बघत आहे। तर आपण बोलणार आहोत कसे कापून दिले जातात? 10 रुपये किलो। 10 रुपये किलो। दिवसभरात किती महिला किंवा किती लोक येतात या ठिकाणी? हे जसा बाजार राहतो तसं काटलं जातात। आपल्यासोबत काही गृहिणीसुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल ते गेल्या वर्षापेक्षा कसे भाव आहे नेमके यावेळी? मी मागच्या वर्षी लोणचं नव्हतं टाकलं, यावर्षी कसं आहे? तरी रिजनेबल आहे रेट। हो। काय सांगाल ताई? यावर्षी भाव जास्त आहेत। जास्त आहे का? हो। गेल्या वर्षापेक्षा जास्त आहे का? हो, 10-20 रुपयांनी जास्त आहे। बाकी जो मसाला लागतो त्याला तो ठीक आहे, तो ठीक आहे, त्याचा भाव ठीक आहे, पण कैऱ्यांचे भाव 10-20 रुपयांनी जास्त आहेत मागच्या वेळेस। उशीर झालाय का लोणचं करायला? हो, लोणचं करायला उशीर झाला आहे। कारण थोडंसं बाहेर गावी होतो आम्ही कार्यानिमित्त, त्याच्यामुळे मग उशीर झाला आम्हाला। पाऊस वेळेवर पडला आणि त्याच्यामुळे पण उशीर झाला का? म्हणू शकतो आपण तसं पण, आणि भाव तर आहेच जास्त। तर पावसाला सुद्धा यावेळेस उशीर झाला, तर दुसरीकडे गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस कैऱ्यांचे जे भाव आहेत ते कुठेतरी वाढलेले आहेत। मात्र इतर जी सामुग्री लागते लोणचं बनवण्यासाठी तिचे भाव स्थिर आहेत, त्यामुळे कुठेतरी कैऱ्या खरेदी करताना गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे। मात्र असं असताना आता जळगावमध्ये पहिला पावसाचा जो महिना आहे तो संपला आहे जवळपास, आणि प्रत्येक घराघरामध्ये अशाच पद्धतीने लोणचं बनवण्यासाठी महिलांची लगबग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।